आज आम्ही परभणीच्या एका फेमस ठिकाणी गेलो होतो, पण निघायचं तितक्यात एक पार्सल आलं, जे की प्रक्षितासाठी मिशोवरून एक ब्लँकेट मागवलं होतं आणि क्वालिटी खरंच छान आहे. पण हे पार्सल ओपन करून बघण्यासाठी बहीण भावाची तू मी झाली होती. त्यासाठी मी तिला रागवलं आणि त्याच्यामुळे ती इथे रुसून बसली होती. मग तिचा राग वगैरे घालून रेडी होऊन आम्ही निघालो ह्या सगळ्यात फेमस ठिकाणी. परभणीचं हे एकच ठिकाण आहे जे की खूप जास्त फेमस आहे, शिवाजी कॉलेजच्या समोरचं गोपालाचारी गार्डन. आता हे कोणाला आवडो किंवा न आवडो, तरी पण लोक इथं त्यांचा टाइम स्पेंड करायला येतात. तर राजवीला 7 महिने कंप्लीट झालेत आणि तिचेच काही फोटो वगैरे काढायचे होते. घरून आम्ही काहीच घेऊन नव्हतो आलो, तिला मॅट वगैरे आणायला पाहिजे होती. इथलची अवस्था बघून असं वाटत होतं. आणि काही खेळणे पण नव्हते आणले तिला, त्याच्यामुळे ते गेट वरतीच एक बॉल आणि बबल गन घेतली. पण पाहिजे तसा तिने रिस्पॉन्स काय दिला नाही फोटो वगैरे काढायला, कारण की तिला येत होती झोप. थोड्याशा अगोदरच्या ड्रेसवर फोटो काढले, नंतर तिचा ड्रेस चेंज केला, त्या ड्रेसवरती काही 2-4 फोटो काढले. आता तुम्हाला लास्टला मी दाखवते कसे फोटो काढलेत. आणि नंतर मॅडम मग झोपी गेल्या. मग कशाचा फोटोशूट आणि कशाचं काय सगळं राहून गेलं आणि आता अंधारच पडणार होता. नंतर काय फोटो वगैरे होतात. हे दोघं जण मात्र खूप बोर झाले होते, त्यांनी काही जास्त खेळलं नाही. आणि अगदी पुढच्या 10च मिनिटात गोडुली मात्र उठून बसली, पण फोटो वगैरे काढू देण्याचा मूड अजिबात नव्हता. हे दोघं मात्र बहीण भाऊ अगोदर आल्या खेळले नाही आणि निघायच्या टायमाला हे दोघं मात्र इथं चांगले रमले होते. आणि आता बाहेर आलं की पोटोबा मात्र होतोच. मग गाड्यावरची पाणीपुरी वगैरे खाण्यापेक्षा म्हणलं चला जवळ इथं कॅफे आहे तिथे जाऊया. तिथे सुद्धा गेल्यावर गोडुलीचे असे काही नखरे चालूच होते. मग लेकरांसाठी एक पिझ्झा आणि ब्राउनी मागवली होती. आता त्याचं असं होतं की ताटात पण नाही आणि पोटात पण नाही, कोणालाच पुरत नाही. मग येता पावभाजीच्या स्टॉलवरती पावभाजी जी आहे ते घरीच पार्सल घेतली. आता फोटो बघा कसे आलेत आणि भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.